तर शिरूरमध्ये कशी लढत असणार आहे तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असतील, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अमोल कोल्हे हे उमेदवार असणार आहेत। तर इथे सुद्धा शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन पक्षात थेट लढत होणार आहे। एकीकडे राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटील, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अमोल कोल्हे हे उमेदवार असतील। शिरूरमध्ये 2019 मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या लोकसभेतल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचं मनापासून मी आभार मानतो आणि त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो। कारण 2019 मध्ये माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला ही उमेदवारी दिल्यानंतर गेली 5 वर्ष ज्या सातत्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न मांडत राहिलो, ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करू शकलो, मला वाटतं की हा पुन्हा जो आदरणीय पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी जो विश्वास माझ्यावर ठेवला, हा विश्वास सार्थ करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन।